आहे का ना की आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये लवकरात लवकर पाठवायचा आहे। बॉलर्सचं नाव अजूनही आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये। मुकेश दास, चलिए दोस्तों फिर से एक बार मैदान में चलते हैं। मुकेश दास एक बहुत ही सुपरिचित नाम, अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं। जी हां, थोड़ा सा हटकर उसे बॉलर के सर के ऊपर से खेलने की कोशिश थी निशु की, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में ट्रैवल कर रही थी। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। सलामी बल्लेबाज के रूप में निशांत कड़वे अर्थात निशु और प्रफुल्ल पाटिल उर्फ पिंट्या। जी हां, इस मरतबा इनसाइड आउट, क्या बेहतरीन स्ट्रोक खेला है, हवा के साथ साथ घटा के संग संग, और ये निशु के बल्ले से लगता हुआ ये पहला छक्का। निशांत कड़वे एक होशियार खिलाड़ी है, बहुत ही चाणाक्ष और बहुत ही होशियार खिलाड़ी, क्योंकि जैसे ही उन्होंने देखा कि उत्तर से लेके दक्षिण की तरफ ये हवा का रुख है। जी हाँ, इस मरतबा डीप स्क्वायर लेग की दिशा में खेला हुआ ये स्ट्रोक, हालांकि लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर तैनात है। एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचने की कोशिश की, मगर वन बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, 4 रन। देखिए बार बार यहाँ पे फील्डिंग में परिवर्तन करने पर मजबूर कर दिया है निशु ने। पहले 3 गेंदों में 10 रन जुटा लिए हैं। एक बड़े गेंदबाज के ऊपर शानदार हल्ला किया है। जी हाँ, इस मरतबा अपने बल्ले को तिरछा किया, उल्टे हाथ से खेलने की कोशिश की थी, रिवर्स स्वीप बनाकर खेलने का प्रयास जरूर था, मगर इस मरतबा गेंद बल्ले के बीचों बीच नहीं टकराई थी। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और गेंद शॉर्ट थर्ड मैन की दिशा में फील्ड होती हुई नजर आई। मुकेश दास ने काफ़ी प्रभावित किया है अपने गेंदबाजी में हर मैदान पर, मगर आज यहाँ पे फिर से एक बार उनका इम्तिहान होगा। ये लीजिए, मैंने पहले ही कहा था, क्योंकि निशांत कड़वे स्ट्राइक एंड पर है। निशु वो नाम है अलीबाग तहसील का, उनके सामने गेंदबाजी करना बहुत ही चुनौती भरा होता है, और यहाँ पे एक बड़े गेंदबाज के सामने निशु ने हालांकि चैलेंज को स्वीकार किया है और पहले ही ओवर में 2 छक्के और 1 चौके के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 16 पर। 5 गेंदों में ही 16 रन जुटा लिए हैं निशांत कड़वे ने। बाएं हाथ से ओवर द विकेट फिर से एक बार मुकेश दास। जी हाँ, थोड़ी सी पटकी हुई और फास्टर वन थी। इस मरतबा बैकफुट पर जाकर उसे स्क्वायर कट लगाने की कोशिश की, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए नो बॉल करार दिया है अंपायर जी ने, यानी ये मुफ्त के 5 रन मिलेंगे। पहली मरतबा यहाँ पे पंजा आता हुआ। इस पंजे की 7 रनों की संख्या 21 रन, बहुत ही खर्चीला और बहुत ही महंगा ओवर ये मुकेश दास का। हालांकि मुकेश दास हमेशा किफ़ायती और कंजूस गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। फिर से एक बार फास्टर वन, मगर इस मरतबा परफेक्ट यॉर्कर देखा मुकेश दास ने कि हर तरह की गेंदबाजी करते हुए अलग अलग तरह की गेंदबाजी की, मगर हर बार उन्हें यहाँ पे नाकामयाबी हाथ लगी। तो अंतिम एक गेंद पर अपना अस्त्र निकाला, परफेक्ट यॉर्कर करते हुए बल्लेबाज निशांत के बल्ले को रोक के रखने की कोशिश की। उसमें सफलता ज़रूर हासिल हुई है, मगर 21 रन इस ओवर में खर्च किए हैं मुकेश दास ने। 30 गज के दायरे का किस तरह से फ़ायदा उठाया जाता है, इसका पूरा और एक अच्छा शानदार उदाहरण पेश किया है आकाश।
यासीन सर, आपण मागच्या काही वर्षांपासून बघितलं ना, तर मागचे 2 वर्ष निशांत कडवीची बॅट थोडी शांत झाली होती. मात्र आज निशांत कडवेचा कमबॅक त्याचा फॅन वर्गाला नक्कीच कुठेतरी आवडणारा नक्की असणार आहे. आणि का नसणार, इतकं मोठं भव्य दिव्य आयोजन. अर्थातच श्री अमृतदादा वाकडे चषक या स्पर्धेमध्ये त्याने कमबॅक केलेलं आपल्याला पाहायला मिळते. इसका रीज़न ये है आकाश, क्योंकि निशांत के पास हर तरह का शॉट खेलने की एबिलिटी है, कैपेसिटी है. इनसाइड आउट भी बहुत ही खूबसूरत खेलते हैं, सीधे बल्ले से खेलते हैं, उसी के साथ स्क्वायर लेग की दिशा में स्वीप भी बहुत ही बढ़िया तरीके से लगाते हैं और उल्टे हाथ से रिवर्स स्वीप भी लगाने में महारत उन्होंने हासिल की है. इस बीच नए गेंदबाज का नाम हम तक अभी तक नहीं पहुंचा है. नदीम आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके, और इस मरतबा स्ट्राइक एंड पर रहेंगे प्रफुल्ल पाटिल, अर्थात पिंडिया नाम से पहचाने जाते हैं पूरे अलीबाग तहसील में. दोनों भी खिलाड़ी अलीबाग के सुपरस्टार खिलाड़ी है, क्योंकि दोनों भी खिलाड़ियों ने अपने नाम पर बाइक की है. मैन ऑफ द सीरीज का खिताब उन्होंने जीता है और द बाइक मैन से उन्हें जाना जाता है, पहचाना जाता है. ओहो, पहली गेंद नदीम की बहुत ही बढ़िया थी, शानदार थी. गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकल रही थी, उस गेंद का पीछा किया था और उस गेंद को लेट कट बनाकर हालांकि थर्डमैन की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे. जी हां, इस मरतबा इनसाइड आउट, फिर से एक बार मिड ऑफ के ऊपर से खेल दिया, वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद, 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे. आणि एक विनंती आहे, मायबाप प्रेक्षक हो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ज्या ज्या बाईक्स स्वारांनी आपल्या बाईक्स त्या रस्त्यावरती पार्क केलेल्या आहेत त्या कृपया आपण रस्त्याच्या खाली योग्य त्या ठिकाणी पार्क करायच्या आहेत. अन्यथा हवा जर सोडली गेली तर त्याचे जिम्मेदार आपणच असाल. इस चौके के साथ रनों की संख्या में इजाफा, छलांग लगाकर जा पहुंची है रनों की संख्या 25 पर. नदीम फिर से एक बार, ओहो नदीम के क्या कहने, नदीम भी अपना यहाँ पे जलवा दिखाते हुए, अपना कैलिबर, अपनी कैपेसिटी और अपनी क्वालिटी गेंदबाज दिखाते हुए इनामपुरी के मैदान पर मैन ऑफ द सीरीज के खिताब से जिन्हें नवाजा गया था वही स्ट्राइक एंड पर पिंटिया, और अब स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज निशांत कड़वे आए हैं मुरुड क्रिकेट एसोसिएशन की जानिब से एक बहुत ही शानदार आइकॉनिक टूर्नामेंट रखा गया था, वहाँ पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजे गए थे और एक बहुत ही खूबसूरत बाइक उन्होंने अपने नाम की थी. वही निशांत कड़वे 2 छक्के और 2 चौकों के साथ 20 रन बनाकर खेल रहे हैं. ये देखिए, मैंने पहले ही कहा था, एक पैर उनका हवा में झूलता हुआ नटराज पोज बनाकर उस गेंद को डीप लॉन्ग लेग की दिशा में खेला है. गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए. पारितोषिक आलंय स्वर्गीय विकास बाबू श्रीलंकर यांच्या स्मरणार्थ सन्मान्य निलेशजी शोधनकर यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक, आणि हे संपूर्ण दिवसभर असणार आहे, प्रत्येक मॅच साठी असणार आहे. जी हाँ, इस मरतबा अपने आप से नाराज, बहुत ही खराब शॉट, कोई ज़रूरत नहीं थी, फंस गए थे नदीम के चक्रव्यूह में. गेंद घूमती हुई बाहर की तरफ निकल रही थी और उसे इनसाइड आउट बनाने का प्रयास था, मगर पूरी तरीके से चकमा खा गए. गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद हवा में चली गई थी और आसानी के साथ कवर की दिशा में फील्ड करते हुए ये पहला झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को, अर्थात वंश साईराज 11 दिगोड़ी कोलगांव को. विलास सासव ने यह टीम बल्लेबाजी कर रही है. देखिए आपके सामने कौन से खिलाड़ी है और कितने बड़े खिलाड़ी है, कितने नामचीन खिलाड़ी है और इन खिलाड़ियों ने कितना नाम अपना अजरामर किया है, इसे नहीं देखना है. बस हम क्या कर सकते हैं और हमने इसके पहले क्या किया है, ये दिखाने का आज ये दिन है. ओपन लॉट्स में जब आप खेलते हो तो हालांकि आपके पास एक गोल्डन मौका होता है, सुनहरा मौका होता है अपने आप को सिद्ध करने का, और जब आप आपको सिद्ध करोगे तो सारे क्रिकेट के दीवाने आपको प्रसिद्ध करेंगे.
नीलेश शिलदनकर इनकी जानिब से आज पूरे दिन के लिए एक सुनहरा मौका। जो भी बल्लेबाज 6 गेंदों में 6 छक्के लगाएंगे उन्हें 6,000 रुपये का इनाम दिया जाएगा। दशरथ आए हैं नए गेंदबाज, अब यहाँ पे हौसले के साथ बल्लेबाजी करनी होगी। इस बीच नए बल्लेबाज निमिष, हौसला रखना बहुत ही ज़रूरी है। आपके सामने कितने बड़े खिलाड़ी है ये देखने की कोई ज़रूरत नहीं है। रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल मिलेगी और मिलने का मज़ा भी आएगा। यहाँ पे अगर आपको मज़ा लेना है क्रिकेट का और जीत का, यहाँ पे अगर स्वाद चखना है तो आपको बल्लेबाजी अच्छी करनी ही पड़ेगी। एक अच्छा टारगेट यहाँ पे सेट करना होगा और आज ये सुनहरा मौका मिला है बड़े खिलाड़ियों के सामने। जब आप चुनौती स्वीकार करते हुए अच्छी बल्लेबाजी करोगे तो आपका नाम खुद ब खुद यहाँ पे लिखा जाएगा। हालांकि अब एक बड़े टूर्नामेंट में ओपन लॉर्ड्स में इस खिलाड़ी ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, जिनका नाम है प्रफुल्ल पाटिल अर्थात पिंड्या। इस बीच फिर से एक बार मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और गेंद स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल कर रही थी। 1 रन आसानी के साथ यहाँ पे मिलता हुआ दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 33 रन पर। 33 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। एकमात्र जो विकेट खोया है वो निशांत कड़वे का, जिन्होंने अपने टीम के लिए 26 रनों का योगदान दिया। इसमें 3 छक्के और 2 चौके शामिल थे। मात्र बड़े स्ट्रोक से उन्होंने डील किया। बहुत ही बढ़िया शुरुआत दी थी अपने टीम के लिए, मगर अब यहाँ पे इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार थोड़ा सा हटकर अपने आप को जगह दी थी, रूम बनाया था और स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे निमिष, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 ओवर का ये मुकाबला। हालांकि बहुत ही अच्छी पोजीशन में बल्लेबाजी करने वाली टीम। फुल टॉस गेंद और नो बॉल करार दिया है। 1 बाउंस गेंद काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। देखिए इसी सत्र में, इसी इनिंग में 2 मरतबा यहाँ पे पंजा आ चुका है। आज तकदीर खुश है, ऊपर वाला जब हो साथ तो फिर डरने की क्या हो बात। आम तो आम और गुठलियों के भी दाम। जी हाँ, ये देखिए फ्री हिट का किस तरह से इस्तेमाल किया जाता है। यहाँ पे जो छोटे बच्चे या नए नवेले खिलाड़ी बैठे हैं उन्हें देखने की सख्त ज़रूरत है किस तरह से पिंड्या यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, 6 रन। जब अपने रंग में आते हैं और अच्छे मूड में रहते हैं तब उनको रोकना तकरीबन नामुमकिन के करीब माना गया है। और आज फिर से एक बार उसी रंग में नजर आ रहे हैं पिंड्या। फिर से एक बार ऑन द राइज, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, मगर इस मरतबा गैप ढूंढने में कामयाबी नहीं थी। तकरीबन मिड विकेट की दिशा में डीप में जो फील्डर थे वहाँ पे एक लंबी दौड़ लगा के आए और उस गेंद को जब तक रोकते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार 1 रन चहलकदमी के साथ मुकम्मल कर लिया है। 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पर। दो गेंदे अभी भी आना बाकी है। दशरथ फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, गेंद को घुमाने की कला उनमें ज़रूर है। तकरीबन ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकालने की कोशिश, क्योंकि उनके सामने थे बाएं हाथ के बल्लेबाज निमिष। हालांकि निमिष फिर से एक बार यहाँ पे मिडल करने से रह गए। गेंद ने बल्ले का बाहरी सीधा ही लिया था। बैकवर्ड पॉइंट पर गेंद ट्रैवल कर रही थी, खाली क्षेत्र था और इसका दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार भरपूर लाभ उठाया और 1 रन मुकम्मल कर लिया है। 47 रन। जी हाँ, इस मरतबा बहुत ही अच्छे पोजीशन में आए थे, मगर गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई, पूरी तरीके से मिस कर गए। अंपायर जी का वाइड का इशारा ज़रूर आया, मगर ये गेंद और बल्ले का अगर कनेक्शन होता तो ये गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर ज़रूर चली जाती। बहुत ही अच्छा बैट का स्विंग यहाँ पे हमें देखने को मिला था। पिंट्या आज बहुत ही अच्छे
बल्लेबाजी के मूड में दिखाई दे रहे हैं। ये देखिए फिर से एक बार बैकफील्ड पर जाकर पंच किया है, नो बॉल करार दिया है। यहां तो फिर से एक बार मैं कहूंगा आम तो आम और गुठलियों के भी दाम, यहां पे सत्ता मिला है। सत्ता, हालांकि आकाश आप जानते होंगे सत्ते को लंगड़ा भी कहा जाता है और यहाँ पे गेंदबाज को पूरी तरीके से लंगड़ा कर दिया है। देखिए यहाँ पे 7 रन, इसके पहले भी नो बॉल के ऊपर चौका यानी पंजा आया था, ये सत्ता आया और एक वाइड गेंद, एक छक्का भी आया है, यानी बहुत सारे रन इस ओवर में दशरथ ने खर्च किए हैं। दशरथ को फिर से एक बार इतनी दूर का सफ़र अगर आप तय करके आए हो तो आपकी कला, आपकी कलाकृति और आपके पास जो भी पोटेंशियल है वो दिखाना होगा। फिर से एक बार बल्लेबाजों को किसी भी तरह से रोकने की कोशिश करनी होगी, अपने पास जो भी अस्त्र है उसका इस्तेमाल करना होगा। जी नहीं, इस तरह से बिल्कुल नहीं रोक सकते। फिर से एक बार नो बॉल करार दिया है और फिर से एक बार यहां पे सत्ता, लंगड़े के ऊपर लंगड़ा। क्या शानदार बल्लेबाजी हो रही है, तोहफे पर तोहफा मिलता हुआ। करे तो क्या करे इसी विवंचना में अब गेंदबाज यहां पे नजर आ रहे हैं। रनों की संख्या देखिए तेजी के साथ। जी हां, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, मगर अंपायर जी ने इसे वाइड करार दिया है। हालांकि गेंदबाज बिल्कुल सहमत नहीं है और ये रिश्ता क्या कहलाता है। अक्सर हम देखते हैं कि अंपायर और खिलाड़ियों का रिश्ता सास और बहू की तरह होता है। जिस तरह से सास और बहू का कभी भी नहीं पड़ता, उस तरह से खिलाड़ी और अंपायर जी का कभी भी नहीं पड़ता। जी हाँ, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, रनों की संख्या हो चुकी है 63 रन्स। ये लीजिए फिर से एक बार यहाँ पे कमाल का स्ट्रोक, लाजवाब, बैकफील्ड पर जाकर बिल्कुल तैयार थे और जैसे ही थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद दिखी और उनके स्लॉट में थी, अपने बल्ले का स्विंग, अपनी ताकत का इजहार किया और गेंद को पहुंचा दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। सिक्सटी नाइन रन हो चुके हैं। हालांकि स्क्रीन पर 68 नजर आ रहे हैं और हमारे स्कोरबोर्ड पर 69 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 5 ओवर का ये मुकाबला है। शायद यहाँ पे सैकड़ा पार करने की संभावना जरूर झलक रही है। अटकलें यहाँ पे लगाई जा रही है कि फिर से एक बार यहाँ पे 100 रन जरूर लग सकते हैं बोर्ड पर, क्योंकि अभी भी 12 गेंदें आना बाकी है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। पहले ओवर में 21 रन खर्च किए थे मुकेश दास ने, काफ़ी महंगा ओवर रहा था। दूसरे ओवर में नदीम ने कुछ हद तक अच्छी गेंदबाजी की, उन्होंने 11 रन खर्च किए, मगर दशरथ ने इस ओवर में काफ़ी रन लुटाए। इस बीच नए गेंदबाज 37 रन खर्च किए, बहुत ही महंगा। गेंदबाज का नाम मोहित, नए गेंदबाज मोहित आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके। रोहित आए हैं। हाँ, जी हाँ, यहाँ पे रोहित की पहली गेंद, फिर से एक बार फुल टॉस जरूर थी और बाल बच गए हैं मिड विकेट की दिशा में। बहुत ही शानदार कैच और इसी के साथ निमिष मैदान से बाहर। यांच्या स्मरणार्थ इथे सन्माननीय
निलेशजी शिल्दनकर यांच्यातर्फे षटकारांच्या हॅट्रिकसाठी ते 1500 रुपयांचं जे पारितोषिक होतं ते पटकावलेलं आहे। प्रफुल्ल पाटिल यांनी मनपूर्वक अभिनंदन। चलिए दोस्तों, रहीम नहीं कौन रोहित नए गेंदबाज रोहित, हालांकि पहली गेंद फुल टॉस ज़रूर थी, कहीं पर भी और कैसे भी उसे छक्के में तब्दील कर सकते थे, मगर थोड़ा सा मिस टाइम कर गए और एक बहुत ही शानदार कैच हमें देखने को मिला। मिड विकेट की दिशा में जो फील्डर तैनात है उन्होंने एक लंबी दौड़ लगाई और बहुत ही खूबसूरती के साथ वो रनिंग कैच हमें देखने को मिला था। जी हाँ, फिर से एक बार फुल टॉस गेंद, मगर उसे खेला था सीधा फील्डर के हाथों में। डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग। रोहित यहाँ पे गेंदबाजी करते हुए लगातार 2 गेंदें फुल टॉस, तेज तर्रार गेंदबाजी ज़रूर है, मगर यहाँ पे अपने आप को कंट्रोल करना होगा, सटीक निशाने पे गेंदबाजी करनी होगी। सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करोगे तो ही यहाँ पे बल्लेबाजों को रोक सकते हो, क्योंकि अब बल्लेबाज पूरी तरीके से सेट हो चुके हैं और उसी के साथ उनका मनोबल, उनका आत्मविश्वास यहाँ पे चरम पर है, आसमान को छूता हुआ। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार ओवर पिच गेंद ऑन द राइज, बहुत ही बढ़िया स्ट्रोक ऑन द ड्राइव में उसे तब्दील किया था काउ कॉर्नर की दिशा में। जब तक वहाँ के फील्डर उस गेंद को फील्ड करते तब तक फिर से एक बार चहलकदमी के साथ 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है और रनों की संख्या को पहुँचा दिया है 71 पर। 71 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। 4th ओवर इन प्रोग्रेस, ये 4था ओवर जारी है रोहित द्वारा बाएं हाथ से। ओवर द विकेट, फिर से एक बार फुल टॉस गेंद। मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो, क्योंकि हर गलती का खामियाजा मैदान में भुगतना पड़ता है। धन्यवाद डीजे। प्रतीक भगत यांच्यातर्फे सुद्धा इथे 1500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे पिंटे यांच्यासाठी, कारण लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार मारले होते। पिंटिया ने अब तक अपने नाम 3000 रुपये का इनाम कैश प्राइस यहाँ पे जमा किया है। बहुत ही अच्छी बल्लेबाजी, जैसे मैंने पहले ही कहा था, पहली गेंद पर ही कहा था जब गेंद को मिडल किया था, उनका अंदाज और उनका आज बहुत ही अच्छा रंग देखते हुए। जी हाँ, बहुत ही बढ़िया शानदार वापसी, इस तरह से वापसी करने की ज़रूरत है। यहाँ पे रोहित ने बहुत ही अच्छी तरीके से फिनिश किया। पिंटिया बिल्कुल समझ नहीं पाए थे इस गेंद को, क्योंकि गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ भी निकली और थोड़ी सी नीची भी रही। तेज तर्रार गेंद थी, शानदार लेग कटर यहाँ पे देखने को मिला था। देखते देखते 4 ओवर की समाप्ति हो चुकी है और देखिए हमारे कैमरामैन देव नाटुस्कर ड्रोन के ज़रिए से स्क्रीन पर बहुत ही खूबसूरत यहाँ पे इस मैदान का एक व्यू दिखाते हुए, क्या शानदार लाजवाब, मानो यहाँ पे IPL चल रहा हो, इस तरह का यहाँ पे नज़ारा। हालांकि ये खूबसूरत गांव और मुंबई और अलग अलग पूरे महाराष्ट्र के सारे टूरिस्ट को बहुत ही अट्रैक्ट करने वाला ये गांव, और इस गांव में एक बहुत ही शानदार टूर्नामेंट का आयोजन, और ये मैदान को किस तरह से सजाया है, मानो दुल्हन की तरह यहाँ पे सजाया है। हमारे घर में जब भी शादी होती है चार ओवर की समाप्ति हो चुकी है। फिर से एक बार आए हैं नदीम अपना निजी दूसरा और टीम की तरफ से 5वां ओवर लेके 78 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। 5th ओवर इन प्रोग्रेस। नदीम ने पहले ओवर में थोड़ा सा प्रभावित ज़रूर किया था, कुछ बिंदी गेंदें की थी, 11 रन खर्च किए थे और एक सफलता अर्जित की वही नदीम। जी हाँ, हवा में गेंद ज़रूर है, लॉन्ग ऑफ की दिशा में एक आसान सा कैच यहाँ पे बन सकता है। जी हाँ, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। T6869 एक Hyundaiची 4 व्हीलर आहे, ती सुद्धा वाहतुकीला थोडासा अडथळा निर्माण करते, त्याची पण काळजी घ्यायची। नदीम जैसे ही आए पहले ही गेंद पर बाएं हाथ के बल्लेबाज निखिल को चलता किया।
निखिल आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं हर्षल पाटिल पिंटिया का साथ निभाने के लिए, मगर पिंटिया ने अब तक 4 छक्के और 2 चौकों के साथ अपने पारी को सजाया है और अपनी टीम को संभाला दिया है। जो शुरुआत की थी और शुरुआत से जो जोरदार हल्ला किया था ना, उस हल्ले से अब तक बच नहीं पाए हैं। हालांकि पुरजोर कोशिश कर रहे हैं नदीम ने इस ओवर में पहली गेंद पर बल्लेबाज को चलता किया। इसमें तबाह गेंद फिर से एक बार फलक में और जान हलक में। जी हां, बैक टू बैक यहां पे दूसरा झटका लगता हुआ बल्लेबाज हर्षल के रूप में। नए बल्लेबाज हम देख सकते हैं अनिकेत म्हात्रे, और इन्हें भी पोलार्ड नाम से जाना जाता है। देखिए ऊपर वाले ने जिस तरीके से उनकी शरीर की रचना बनाई है और कद काठी को देखते हुए इस गेंद को मेरे ख्याल से अब वॉलंटियर्स को ढूंढने के लिए जाना पड़ेगा। इतनी ताकत इस बल्लेबाज में ज़रूर है, मगर क्या यहाँ पे नदीम के सामने वो टिक कर खेल पाएंगे, बड़े शॉट लगाने में कामयाब होंगे? क्योंकि नदीम हैट्रिक की दहलीज पर दस्तक देते हुए अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में आप सभी जानते हैं कि कपिल देव निकंद, चेतन शर्मा, कुलदीप यादव, उसी के साथ दीपक चहर, इरफान पठान ने हैट्रिक अपने नाम की है। जी हाँ, इसमें तब आप बैकफुट पर जाकर उसे पुल करने का प्रयास ज़रूर था, मगर बैलेंस थोड़ा सा आउट होता हुआ यहाँ पे अनिकेत का, और इसी वजह से गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार आसानी के साथ 1 रन मुकम्मल कर लिया है। रनों की संख्या हो चुकी है 79 रन 4 विकेट के नुकसान पर। अंतिम और अर्थात 5वां ओवर यहाँ पे प्रगति पर। 3 गेंदें अभी भी शेष यहाँ पे बची हुई। नदीम बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हाँ, इस पर दबा फिर से एक बार जान फलक में है, क्योंकि गेंद फलक में है और पिंटिया आखिरकार यहाँ पे मैदान से बाहर जाते हुए। सन्माननीय प्रतीकजी भगत यांच्यातर्फे अनिकेतसाठी प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल। धन्यवाद। मगर दोस्तों देखिए, यहाँ पे नदीम ने अपना बिल्कुल आपा नहीं खोया। नदीम ने पहले ओवर में 11 रन खर्च किए। अन्य गेंदबाजों ने काफ़ी निराशा की, बहुत ही खर्चीले रहे, मगर नदीम ने अपना आत्मविश्वास बनाए रखा। और अब यहाँ पे अंतिम ओवर में ऐसा हमें लग रहा था कि सैकड़ा आसानी के साथ पार हो सकता है, मगर उलट फेर देखिए और गिरगिट की तरह ये कैसे रंग बदलता है क्रिकेट, ये भी देखिए। लगातार 4 गेंदों में 3 बल्लेबाजों को चलता किया है और मात्र 1 रन खर्च किया है। वेरी वेल डन नदीम, बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पे हो रही है। अच्छी वापसी। फिर से एक बार फुल टॉस गेंद, 2 खिलाड़ियों के बीच में 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर हो सकती थी, मगर यहाँ पे इतना ज़बरदस्त एफर्ट हमें देखने को मिला कि तालियां बजाना यहाँ पे लाजिम था, और खिलाड़ी और यहाँ पे बैठे हुए तमाम क्रिकेट के दीवानों ने तालियां बजाकर उनका इस्तकबाल किया, उनका अभिनंदन किया। बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन, शानदार एफर्ट। इस बीच अंतिम 1 गेंद इस इनिंग की। ओहो, शानदार फिनिश किया है इस ओवर को नदीम ने। इस ओवर में नदीम ने काफ़ी प्रभावित किया, 3 बल्लेबाजों को चलता किया और मात्र 3 विकेट अपने नाम किए और 3 रन खर्च किए हैं। कुल मिला के 5 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 81 रन और जीतने के लिए 82 रनों की ज़रूरत। एक मज़ेदार मैच होगा, बहुत ही अच्छी चुनौती यहाँ पे होगी, क्योंकि गेंदबाजी करने वाली टीम में अच्छे अच्छे बल्लेबाज मुझे यहाँ पे साफ दिखाई दे रहे हैं। अगर ये मैच जीतना है तो अब गेंदबाजी करने वाली टीम को सटीक निशाने पे गेंदबाजी करनी ही होगी, वरना ये मैच अंतिम क्षणों तक चला जाएगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। चलिए फिर से एक बार हम चलते हैं हमारे साथी कमेंटेटर संदीप जगे के पास। धन्यवाद। धन्यवाद यासिनजी। एक मगासपासून सूचना करतोय
बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या लॉक केल्या जात आहेत. तुम्ही एकतर चुकीच्या जागी पार्क करताय. आता यापैकीच ही गाडी बघा, MH06 CE 2252 2252 ही जी गाडी आहे ती रस्त्यामध्ये पार्क केलेली आहे, तर ती गाडी लगेच तिथून हटवायची आहे. आणि जर गाड्या लॉक करून पार्क केल्या तर मग या ठिकाणाहून जर आमच्या व्हॉलेंटियर्सने त्या गाड्या इकडे तिकडे आजूबाजूला कुठे ठेवल्या तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, याची नोंद आपण घ्यायची आहे. हजार 22 एक सुमधूर संगीत या ठिकाणी लावलेलं आपण पाहतोय. अमृतदादाच्या नावाचं हे सुमधूर संगीतबद्ध केलेलं गाणं आपल्याला पाहायला मिळते. संगीतकारांचा आपण धन्यवाद देऊयात. दरम्यान या ठिकाणी नाणेफेकीसाठी आपण पुकारूयात आर्य फायटर्स मुंबई विरुद्ध ओमकार घरत पुरस्कृत दिघोडी. चला, आजच्या दिवसातील अर्थात आपण पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी असणार आहे. आर्य फायटर्स मुंबई विरुद्ध ओमकार घरत पुरस्कृत दिघोडी. I would like to call both the captains on the presentation box for toss ceremony. एका बाजूला आर्य फायटर्स, दुसऱ्या बाजूला ओमकार घरत पुरस्कृत दिघोडी संघ पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार चला टॉस बॉक्स मध्ये आपल्याला यायचंय, नाणेफेक करून घ्यायची आहे. आर्य फायटर्स मुंबई वर्सेस ओमकार घरत पुरस्कृत दिघोडी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार चला आपण त्वरित उपलब्ध व्हायचं टॉस बॉक्स मध्ये. चला फलंदाज पाठवा. वन साईराज 11 दिघोडी कोळगाव संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपली सलामीची जोडी मैदानात लगेच पाठवायची आहे, वेळ दवडायचा नाही. आणि आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा पाठवायचा आहे. वन साईराज 11 दिघोडी कोळगाव या संघाला विनंती आहे की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. ओमकार घरत पुरस्कृत दिघोडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपलब्ध झालाय. आर्य फायटर्स मुंबई चला आपला कर्णधार त्वरित पाठवा टॉस बॉक्स मध्ये. आकाश बॅट्समन पाठवायला सांग तिथून त्यांना लगेच. एक रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा पाठवा. वन साईराज 11 दिघोडी कोळगाव एक रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. येस, या ठिकाणी आपण पाहतो दोन्ही संघाचे कर्णधार उपलब्ध आहेत. माझ्या उजव्या बाजूला ओमकार घरत पुरस्कृत दिघोडी संघ आहे, डाव्या बाजूला आपण पाहिलं आर्य फायटर्स मुंबई संघाचा या ठिकाणी संघ उपलब्ध झालाय. अंश वाकडे यांच्या अश्लेष यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेक या ठिकाणी होणार आहे. दोन्ही संघांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देतोय. 5 षटकांचा सामना होईल. 2 षटक पॉवर प्ले मध्ये खेळले जातील. टर्म्स कंडिशन्स तुम्हाला सांगितले गेलेत. मुंबई फायटर्स अर्थात आर्य फायटर्स संघ या ठिकाणी कॉल घेणार आहे. हेडचा कॉल होता, हेड पडलेला आहे. टॉस जिंकलाय, सर्वप्रथम काय स्वीकाराल? ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आणि पहिल्या चेंडूवरती राज गोटणकरच्या बॅटमधून निघालेला बेधडक षटकार.
वेश श्री अमृतदादा चषक 2022 मध्ये मित्रांनो आपण पाहतोय गोलंदाजीसाठी निखिल मैदानामध्ये आहे आणि ज्या वेळेला लेफ्ट मोर द विकेट तो मारा करतोय पहिल्याच चेंडूवर राज गोठणकरने ज्या पद्धतीने फटका खेळला याही वेळेला चेंडू सीमा पार जाणार फरक फक्त एवढाच हा वन बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार गोठणकर मैदानामध्ये आहे ज्या राज गोठणकडे मुंबई क्रिकेटच्या अर्थातच प्रतिनिधित्व सुद्धा काही वेळेला तो करत असतो आणि त्याच्यामुळे या अलीकडच्या काळात जिथे आपण व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून जेव्हा संबोधतो त्यावेळेला ज्या ज्या संघामध्ये जो जो रोल मिळत असतो आणि जर सलामीवीर रोल मिळाला तर तो कशा पद्धतीने उतरवून दाखवायचा त्याचं उत्तम उदाहरण पेश केलं याही वेळेला चेंडू सरळ उचलून भिरकावून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर जाणारा दुसरा चौकार व्हेरी मच डीजे मास्टर लवेश आणि या वेळेला आपण पाहतोय की प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार चौकार अशा पद्धतीनेच उत्तर द्यायचं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हेच प्रिन्सिपल अंगीकारायचं हेच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण समोर लक्ष सुद्धा आपण पाहिलं ना तर वंश साईराज 11 दिघोडी कोळगाव संघासाठी तब्बल 82 धावांचा आहे म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 16ची सरासरी तर राखायचीच आहे आणि अशा वेळेला जर मैदानात तुम्ही खेळत असाल निखिल पाटील गोलंदाजी करतोय आपल्या अलिबाग तालुक्यातील वागरण गावचा हा खेळाडू ज्या खेळाडूने अद्यापर्यंत अनेक मैदानं गाजवली पण या वेळेला दिवस आज राज गोठणकरचा आहे वरती पहिल्या 4 चेंडूवरती जो काही चमत्कार आपल्याला पाहायला मिळतोय ना षटकार 2 चौकार त्यानंतर षटकार आणि राज गोठणकर मैदानामध्ये दाखवतोय की समोरच्या संघाचं टेम्परेचर वाढवणार आहे तो गोठवणार नाहीये तर मैदानामध्ये जणू काही आपण स्वतः राज करण्यासाठी आलेलो आहोत थंडीमध्ये शक्यतो रक्त गोठलं जातं किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये गोठणकर मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाचं रक्त गरम करण्याचं काम करतोय कारण धावांचा आलेख 20 धावांवर पोहोचलाय याही वेळेला फुल टॉस भरून खेळून काढलाय चेंडू येतोय तो लॉंग वरती क्षेत्ररक्षक जोपर्यंत अर्थात मनीष पोहोचेल एक धाव पळून पूर्ण होत संदीप आपण पाहतो इथे ज्या वेळेस 81 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या होत्या ना त्यावेळेस आपले हे स्पॉन्सर कोल्हापूरचे संदीप पाटील यांचं मात्र रक्त इथे घोटलं होतं नाही ॲब्सोल्युटली काही वेळेला होतं की असं वाटत असतं की धावा खूप झाल्यात परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे याच्यासाठीच आपण म्हणत असतो नासिर या वेळेला उलट्या हाताने खेळतोय चेंडू थर्डमॅनच्या सीमारेषेच्या बाहेर जाण्या अगोदर अडवलाय जोपर्यंत फेक होईल केवळ एक धाव पूर्ण करण्याची संधी अर्थात नासिर आपलं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवली 22 पर्यंत पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो असा आलाय जेव्हा 21 धावा प्रतिस्पर्धी संघाने बनवल्या होत्या मग जिंकण्यासाठी एकाच धावेचं तर अंतर असतं असं कदाचित या वेळेला साईराज 11 दिघोडी कोळगाव संघाचे खेळाडू सांगताना दिसत आहेत आपल्याला अर्थात प्रात्यक्षिक सुद्धा तशाच रूपाने यासिन सर आपल्याला पाहायला मिळालं कारण जेव्हा अपोजिट टीम अंश विलास आसवणे बॅटिंग करत होता त्यांनी 21 धावा बनवल्या होत्या आणि आता इथे बॅटिंग करताना 22 धावा बनवल्या जातात टिट फॉर टॅट जशाच तसे अशा प्रकारची पिढी जी अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते ना क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचंच प्रात्यक्षिक पाहायला आलंय तिकडे आपण बांगलादेश विरुद्ध सुद्धा पाहिलं ना लिटॉन दासने ज्या पद्धतीने मग तो जे काही म्हणाला त्याला उत्तर प्रत्युत्तर कशा पद्धतीने सिराजने दिलं तर हेही अलीकडच्या काळामध्ये आपण अनुभवत असतो की तुम्ही ज्या पद्धतीची क्रिया कराल त्या पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा झेलण्याची ताकद ठेवत चला अर्थात हेच तर क्रिकेटमधून आपण शिकत असतो पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे एवढं नक्की आहे पॉवर प्लेच्या षटकात पहिल्या 22 धावा आल्यानंतर मनीष मोकलला अर्थातच आपल्या आशिवरे गावातील हा खेळाडू ज्या संघाने अनेक वर्ष अर्थातच आशिवरे संघाचं प्रतिनिधित्व केलंय
आणि त्या खेळाडूंना बघायचं आहे की आज मैदानामध्ये धावा तो रोखतोय का. नासिर आणि राज गोठणकर ही जोडी मैदानामध्ये आहे. सी एंडकडून गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास करून तुमच्याकडे हवा आणि त्याचं ॲडव्हान्टेज या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला खेळावं लागतं. आणि किंबहुना मनीष मोकलकडे टप्पा किंवा त्याच वेळेला बाउन्स आणि मग त्याच्याकडे असणारं वैविध्यपूर्ण अस्त्र या सगळ्या गोष्टींचा आज त्याला वापर करावा लागेल. किंबहुना आपण नेहमीच म्हणत असतो की तुमच्याकडे काय क्वालिटी आहे यापेक्षा तुम्ही कशा स्किलने ते वापरताना याच्यावरती तुमचं क्रिकेटमधलं प्रभुत्व ठरत असतं. मनीष मोकल पहिला चेंडू या वेळेला मात्र फुल टॉस बनवून डोक्यावरून खेळलाय. पल्लू स्कूप चेंडू सीमारेषा बाहेर. हल्लू हल्लू पण चौकार. लवेश मंदार भगत यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. अर्थात ते पारितोषिक मगाशी जो राज गोठणकरने पहिल्या चेंडूवर रिव्हर्स षटकार मारला त्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक मंदार भगत यांच्याकडून आलेलं आहे. हे पारितोषिक राज गोठणकरसाठी होतं. धावसंख्या 26. 1.1 षटकाचा खेळ संपल्यानंतर या वेळेला परत एकदा तसंच खेळण्याचा. पण मनीष मोकळ असं कदाचित म्हणत असा रोज रोज दिवाळी नसते, रोज रोज दसरा सुद्धा नसतो, रोज रोज असा पटकाही तुला खेळायला मिळणार नाही. हे व्यावसायिक क्रिकेट आहे, वेलकम इन अलिबाग क्रिकेट असंही कदाचित नासिरला तो म्हणत असावा. मनीष मोकल पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि वेलकम इन अलिबाग क्रिकेट हे कदाचित मनीष मोकल वारंवार का सिद्ध करून दाखवणार. कारण त्याला माहिती आहे की या खेळपट्टीवरती किंवा या मैदानामध्ये किंवा या अर्थातच इलाक्यामध्ये मनीष मोकलचं स्वतःचं सुद्धा एक क्वालिटेटिव्ह असं नाव आहे. आणि ज्या मैदानावरती आजवर अनेक वेळेला आपण सुद्धा ॲज अ बेस्ट बॉलर किंवा त्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीज अशा प्रकारची किताबं या तालुक्यामध्ये जेव्हा घेत असतो त्यावेळेला आपल्या क्वालिटीनुसार आपल्याला खेळावंच लागेल. यावेळेला मनीषचा हा चेंडू हवेत मारलाय परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि मनीष मोकल हे बॅटल जिंकतोय. पहिला आपल्याला हीच विशेषता आहे मित्रांनो. अंश विलास सासवणे विरुद्ध साईराज वंश 11 दिघोडी कोळगाव हा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दिघोडी कोळगावचा हा संघ म्हणजेच जो मैदानामध्ये अर्थात आता बॅटिंग करतोय. प्रणय घरत आणि विश्वास थळे यांचा हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय, ज्यांना सामना जिंकण्यासाठी तब्बल 82 धावा चेस करायच्या आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी स्वतः अर्थातच या स्पर्धेचे आयोजक दर्शन वाकडे यांचा संघ अंश विलास सासवणे संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष मोकल जो आपल्या या अलिबाग क्रिकेटमधला एक नावाजलेला असा खेळाडू आहे त्याने मैदानामध्ये दाखवलंय की इतकं साधं आणि सोपं हे क्रिकेट असणार नाहीये. आणि या मैदानामध्ये मंदारचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत. राज गोठणकरला मगाशी जे पारितोषिक त्याने अनाऊन्स केलं होतं अर्थात आम्ही यावेळेचा हा चेंडू यॉर्कर प्रकारची गोलंदाजी मनीष मोकलकडून बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच मैदानावरती पाहत असतो. खास करून सिमेंट विकेटवरती तो अशाच प्रकारे 6च्या 6 बॉल यॉर्क टाकण्याची क्षमता ठेवतो आणि त्याच्यामुळे माहिती आहे की या खेळपट्टीवरती मात्र ज्या प्रकारची गरज आहे ना तशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अद्यापर्यंत पाहायला मिळाला आहे. कारण 5 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात. जिथे पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या ना तिथे दुसऱ्या षटकामध्ये आता राज गोठणकर 5 बॉल झाले मित्र, एक एक्स्ट्रा डॉट झाला, षटक झालं, 2 डॉट झाले नंतर विकेट आहे. 2 डॉट आहेत, 4 डॉट देन विकेट. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा आल्यात. अर्थात पहिल्या षटकात विकेट मिळवण्यामध्ये निखिल पाटील अयशस्वी ठरला कारण राज शो सुरू होता आणि राजची राजेशाही फलंदाजी सुरू होती. आणि यानंतर 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर जेव्हा 28 धावा आल्यात प्रयत्न असेल मनीष मोकल अँड कंपनीचा की जसं मनीषने षटक केलंय तसं आणखीन एखादं चांगलं षटक पाहायला मिळावं. जे अपेक्षित आहे ते अर्थातच अंश विलास
संघाला आणि दुसऱ्या बाजूला प्रणय घरत आणि विश्वास तळे यांचा संघ असणाऱ्या साईराज वंश 11 दिघोडी कोळगाव या संघाला अपेक्षित आहे की जो राज गोठणकर मैदानामध्ये अद्यापपर्यंत किंबहुना प्रतिस्पर्धी संघाची थंडी उडून लावतोय अशा प्रकारची जी फलंदाजी करतोय तशाच प्रकारची फलंदाजी त्याच्याकडूनही पाहायला मिळावी. संदीप बटारे येतोय गोलंदाजीला. संदीपने आजवर रोह्यातील अर्थातच नाव्या गावचा हा खेळाडू आणि ज्याने अद्यापर्यंत अनेक वेळेला अनेक मैदानं गाजवली आणि किंबहुना ज्याचा प्रवास तसं पाहिलं तर त्यांच्या गावच्या क्रिकेटनंतर मुस्कान मांडला या संघापासून सुरू झाला आणि त्यानंतर त्या संघामधून आल्यानंतर अनेक दर्जेदार संघामध्ये तो खेळला. रायगड क्रिकेटमधल्या अनेक नामांकित संघामधून खेळलेला हा गोलंदाज संदीप यावेळेला राईट मुहूर्त विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सासवणीच्या गावी फार कमी वेळेला संदीप आलाय पण ज्या वेळेला आलाय संदीपने स्वतःचं नाव सिद्ध केलंय. पहिला चेंडू टप्पा घेतला बाहेर वळला आणि अर्थातच हलकसं चेहऱ्यावरती स्माईल यष्टी रक्षकाच्या सुद्धा कारण यष्टी रक्षकाला माहिती आहे की अशा पद्धतीचा चेंडू संदीपकडे आहे. संदीपची ही वैविध्यता बऱ्याच वेळेला अनेक मैदानांमध्ये त्याने स्वतःला सादर केलेली आहे किंबहुना त्याच्या या वैविध्यतेमध्ये आता मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला आणि राज गोटणकरच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. वेल डन राज. तर तुम्ही अशा प्रकारचे लोअर फुलटॉस चेंडू करू शकत नाही हेच कदाचित फलंदाज राज या ठिकाणी मैदानामध्ये सांगत असावा कारण राजला अशा प्रकारचे चेंडू म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की वाढदिवसाचं प्रेझेंट असतं आणि ते स्वीकारतो. अलीकडच्या काळामध्ये फलंदाज फुलटॉस चेंडू सहसा त्या चेंडूवरती बीट होत नाही किंवा सहसा त्या चेंडूवरती कमी धावा येत नाही. अर्थात फलंदाजांचं ठरलेलं एक गोष्ट काय की अशा प्रकारच्या चेंडूंवरती चौकार आणि षटकारांनीच तुम्हाला निर्णयाप्रती जावं लागतं. संदीपचा हा चेंडू आपण पाहतोय टप्पा घेतल्यानंतर काय बाहेर वळतोय. अर्थातच डोळ्याचं पारणं पिटलं जात आहे. मगाशी सुद्धा आपण हेच म्हणत होतो बघा टप्पा घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने फ्लाईट दिली होती ऑफस्टम्पच्या बाहेर वळला समजला नाही फलंदाजाला की नक्की लेग कटर आहे की ऑफ कटर आहे की सरळ येणार आहे. ही या खासियतवरती संदीप जी गोलंदाजी करतो. आता परत एकदा या वेळेला अर्थातच मिडल स्टंपवरून हा चेंडू आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज शफल झाला पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. 4 चेंडू अद्यापर्यंत झालेत ज्याच्यावरती एक मोठा फटका आलाय. अर्थात तो सुद्धा एक लूज बॉल होता असं कदाचित संदीप स्वतः म्हणत असावा. 2.4 षटकांचा खेळ संपलाय आणि अद्यापर्यंत धावफलकावरती 34 धावा झाल्यात. यावेळेला खराब चेंडू आणि चांगला फटका राज गोठणकरच्या बॅटमधून हा कडक षटकार. विकेट त्याच्या नावावरती होती. आणखीन एक कोणत्या गोलंदाजाचा पर्याय या ठिकाणी वापरला जावा याबाबतही विचार केला जाईल पण अद्यापपर्यंत तरी आकाश आपण पाहतोय 12 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. साईराज वंश 11 दिघोडी कोळगाव संघ
कमबॅक करण्यासाठी 12 चेंडूमध्ये 40 धावांचं जे टार्गेट आहे, मगाशी ऋषिकेश वैद्य या ठिकाणी म्हणाले होते की जर तुम्हाला अशा प्रकारचे सामने जिंकायचे असतील तर तुम्हाला चान्स हा घ्यावाच लागेल, कारण आणि अर्थात त्या प्रकारे रिस्क घेऊनच तुम्हाला खेळावं लागेल आणि केवळ एका प्लेअरने तो प्रकार न करता दोन्ही प्लेअरने ते संधी शोधाव्याच्या असतात किंवा त्याच वेळेला ते बनवायचं असतं, ते स्वतःसाठी चान्स निर्माण करायचा असतो आणि अर्थातच त्याचं सोन्यामध्ये रूपांतर सुद्धा करायचं असतं. पण हे धावांमध्ये जर रूपांतर करायचं असेल ना तुम्हाला, तर मैदानामध्ये समोरचा गोलंदाज कोण आहे हे सुद्धा बघून चालणार नाही. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. पण दुसऱ्या बाजूला सुद्धा पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असेल, कारण मनीष मोकलने जे षटक टाकलं होतं, आपण या मनीष मोकलला वारंवार यासाठी इंट्रोड्यूस करतोय कारण आपल्याला माहिती आहे काही खेळाडू हे आपल्या अलिबागचे सुद्धा खेळाडू आहेत जे आज ओपन लॉट्सला खेळतात. मी सर्वप्रथम याही खेळाडूंना मनपूर्वक वैयक्तिक स्वरूपामध्ये शुभेच्छा देतोय, कारण पिंट्याला आपण बऱ्याच वेळेला ओपनच्या लॉट्समध्ये खेळताना पाहतो किंवा त्याच वेळेला निशू आहे, महेंद्र म्हात्रे या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पण त्याच वेळेला आणखीनही काही खेळाडू, जसं पहिले निखिलने षटक टाकलं होतं, आज लेफ्ट हँडेड बॅट्समन निमेश मैदानामध्ये पाहायला मिळतोय, किंवा दुसऱ्या बाजूला षटक करण्यासाठी मनीष मोकल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर या सगळ्या बाबतीमध्ये ना एक गोष्ट प्रामुख्याने आहे की ज्या वेळेला तुम्ही जेवढं टफ चॅलेंज निवडताना तेवढे चांगला खेळ तुमचा पाहायला मिळत असतो किंवा तुमचा खेळ बहरत असतो. सकाळच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, जो कोळगाव संघ सामना हरला ना त्याच्यामध्ये काही कारणं असू शकतात, पण त्यापैकी प्रेक्षकांमध्ये एक चर्चा सुरू झाली होती की 2 लेफ्ट हँडेड बॉलर असताना सुद्धा त्या लेफ्ट हँडेड बॉलरना पहिली संधी का दिली गेली नाही. अर्थात सामना हरल्यानंतर असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे त्याच्यावरच्या चर्चांना काही अर्थ राहत नाही, हे खरं आहे. पण त्याच वेळेला तुम्ही ज्या वेळेला अशा जिगरबाज पद्धतीने मैदानात उतरता, हार आणि जीत हा खेळाचा एक भाग असतो, तो स्वीकारायचा असतो. पण मैदानात तुम्ही ज्या पद्धतीची जिद्द दाखवता, प्रयत्नांची पराकाष्ठा करता, त्याच्यावरतीच सामने जिंकता येतात. 12 चेंडूत 40 धावांची गरज. पुन्हा एकदा मनीष मोकल. पहिला चेंडू या वेळेला खोलात टाकेल असं आशा दाखवली होती, परंतु त्या वेळेला शेवटच्या क्षणाला टप्प्यामध्ये बदल करतोय, कारण माहिती आहे मनीषला सुद्धा जोर लावायचा की त्याच वेळेला मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी एक खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचा. या प्रयत्नामध्ये हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. क्रुशियल ओव्हर ऑफ दिस गेम असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आणि त्याच्यामुळे येणाऱ्या 11 चेंडूत 40 धावांची गरज असताना श्री अमृतदादा चषक 2022 मध्ये आपण पाहतोय अंशविलास सासवडे संघ धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला चांगला फटका खेळलाय, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टायमिंग चुकलंय आणि जेव्हा टायमिंग चुकतं त्यावेळेला मात्र पावलांचा रस्ता सुद्धा ठरलेला असतो. फलंदाज बाद. नदीम बाद होऊन परतलाय पावल्यांमध्ये. 10 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. आशिष मेहूर नवीन फलंदाज मैदानामध्ये, अर्थात आशिष नवीन नियमांप्रमाणे अर्थातच आपण जर पाहिलं तर आशिषला आता स्ट्राईकला राहावं लागेल. राज गोटणकर नॉन स्ट्राईक एंडला आहे. 10 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. उलटी गिनती मगासपासूनच सुरू झालेली आहे, पण अशा वेळेला लक्ष जे काही केंद्रित होते ना मनीष मोकलच्या गोलंदाजीकडे, काय बॉलिंग आहे, काय फॉलो थ्रू आहे, काय ॲक्शन आहे आणि काय रिदम आहे, सगळं काही आज जे काही आहे ना ते सुंदर आहे. ब्युटिफुल बॉलिंग असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण मनीष मोकल ज्या पद्धतीचा धावत येतोय असं वाटत नाही की तो इतक्या वेगात चेंडू टाकेल, परंतु टप्पा घेतल्यानंतर ज्या वेगाने तो चेंडू जातोय जणू काही एक प्रिन्सिपल फिक्स झालेला आहे की या वेळेला अंतर बरोबर वेळ गुणिले वेग हे तुम्हाला जर काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला थोड्या अंशी का होईना मोबाईलमधला कॅल्क्युलेटर ओपन करावाच लागेल. पुन्हा एकदा मनीष मोकल. याही वेळेला आपण पाहतोय वेगात टाकलेला चेंडू, परंतु दिशा भरकटली आणि जर दिशा भरकटली असेल तर गणित सुद्धा बदललंय, कारण आता धावफलकावरती एक नजर टाकली आपण तर 43 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकण्यासाठी 82 धावांची गरज, म्हणजे अजूनही 39 धावांची आवश्यकता असणार आहे आणि या षटकातील अद्यापपर्यंत 3 चेंडू झालेत, म्हणजे 9 चेंडू येणं बाकी. 39 धावांची गरज. विचार करतोय तो दिघोडीचा कोळगावचा संघ, साईराज 11 संघ.
मोठ्या फटक्यांची, पण या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये त्यांना आता थांबावं लागतंय. आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला महेंद्र म्हात्रे क्षेत्ररक्षण करतोय. महेंद्र म्हात्रे आपल्या संपूर्ण रायगड क्रिकेटमधलं एक मोठं नाव. ज्या पद्धतीने महेंद्र म्हात्रेने क्रिकेटचा क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स अनेक मैदानांवरती दाखवला, जोपासला आणि किंबहुना एक पिढी अक्षरशः तयार केली या संपूर्ण अलिबाग क्रिकेटमध्ये, तोच महेंद्र म्हात्रे शॉर्ट मिड विकेटला आज प्रतिनिधित्व करतोय. अंशविलास सासवणे संघातर्फे 81 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर 82 धावांचं आव्हान आणि त्याला मनीष मोकलने दिलेलं प्रत्युत्तर, हे नक्कीच एक आज सुखकारक अशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते अंशविलास सासवणे संघासाठी. आणि वन साईराज 11साठी मात्र राज गोठणकर मैदानामध्ये अजून चालावा ही अपेक्षा व्यक्त केली जाते, कारण धावफलकावरती अद्यापपर्यंत 44 धावा लागलेल्या आहेत. म्हणजे सामना जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे, जेव्हा 7 चेंडू येणं बाकी आहेत. मनीष मोकलने लेफ्ट हँडेड बॉलर, जी हा शिवराय संघाची आजवरची एक परंपरा राहिलेली आहे आणि त्यातल्या लेफ्ट हँडेडमधला ताकदसुद्धा राहिलेली आहे. मग त्या लेफ्ट हँडेडमध्ये जयेश असेल किंवा त्याच वेळेला सचिन असेल, या 2 गोलंदाजांनी केलेली कामगिरी असेल आणि आता मनीष मोकल असेल, या सगळ्याच गोलंदाजांनी अद्यापपर्यंत हा शिवरेचं नाव मोठ्या उंचीवरती नेलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज मनीष मोकल सुद्धा तेच दाखवतोय. अंशविलास सासवणे संघामध्ये प्रतिनिधित्व करताना त्याच्या गोलंदाजीचा परफॉर्मन्स मित्रांनो आपण पाहतोय. 2 षटकं टाकली, एकही मेडन नाही, 7 धावा केवळ 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. हे मनीष मोकलचं पृथक्करण होतं, ज्याच्यामुळे या सामन्यामध्ये अंशविलास सासवणे संघ सध्या तरी टिकून आहे क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये, कारण 6 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 45 धावा झाल्यात, म्हणजे 37 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडूत 37 जवळजवळ अशक्यप्राय आव्हान मैदानामध्ये शिल्लक आहे. आणि अशा वेळेला 2 पर्याय शिल्लक आहेत. तसं पाहिलं तर पिंट्या पाटील सुद्धा आहे, महेंद्र म्हात्रे सुद्धा आहे. हे 2 ऑप्शन्स अजूनही बाकी आपल्याला पाहायला मिळतात. किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये हे 2 ऑप्शन्स बाकी असताना केवळ एकच षटक करायचं आहे, त्याच्यामुळं निशूचा सुद्धा ऑप्शन्स बाकी होता. त्याच्यामुळे या संघामध्ये अंशविलास सासवणे संघामध्ये जी बॉलिंग स्ट्रेंथ आहे किंवा त्याच वेळेला गोलंदाजाचे असणारे पर्याय जे उपलब्ध आहेत, त्या उपलब्ध पर्यायावरती चांगली कामगिरी संघाच्या कर्णधारांनी केलेली पाहायला मिळते. हा स्ट्रॅटेजिकल अप्रोच मला नेहमी आवडतो, कारण ज्या वेळेला तुम्हाला सामना जिंकायचा असतो, जास्त वेळ दौडू नका मित्रांनो. चला प्लीज आपल्याकडे कमी वेळ आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे, तिथून टॉस नंतर मला वाटतं निर्णय सुद्धा कळवला गेलेला आहे. पिंट्या पाटील गोलंदाजीला, पहिला चेंडू पिंट्या पाटील जाणीवपूर्वक या वेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू करतोय किंवा त्याच वेळेला तो चेंडू पडला त्याच्या हातून, हे केवळ पिंट्या पाटीलला माहिती आहे. पण ज्या आखूड टप्प्याच्या चेंडूवरती 1 धाव आले, राज गोठणकरला सुद्धा माहिती आहे की आता फार प्रयत्न करण्याला अर्थ राहिलेला नाही आहे, कारण सामना जवळजवळ आपल्या हातून निसटलेला आहे. येणारे 5 चेंडू बाकी आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 36 धावांची गरज. याही वेळेला स्क्रीनवर 46 करा प्लीज, धावसंख्या 46 झाले. पिंट्या पाटील रायगड क्रिकेटमधला एक सेन्सिबल क्रिकेटर, एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून ओळखला जातो आणि त्या अष्टपैलू क्रिकेटरने आजवर ॲज अ बॅटर म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे, ॲज अ बॉलर म्हणून सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. आणि या आघाड्यांवरती नेहमी व्हॅल्यू ॲडिशन कामगिरी तो करत असतो. आज मैदानामध्ये जेव्हा बॅटिंगची गरज होती तीही त्याने केली आणि आता लास्ट बॉलर म्हणून मैदानात जेव्हा आलाय, त्याला माहिती आहे औपचारिकता शिल्लक आहे, पण आपण प्रयत्न सोडायचे नाहीत. आणखीन एक फलंदाज बाद होऊन आम्ही जातोय DJ लवेशकडे. ही गोलंदाजी आपल्याला आता पूर्ण करायची आहे, कारण या सामन्यामध्ये जे काही आव्हान होतं ते मनीष मोकलच्या गोलंदाजीने पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलेलं आहे. आणि तुम्हाला असा एक मॅच विनर परफॉर्मर लागतो यासिनजी. नेहमी तुम्ही ज्या वेळेला क्रिकेटच्या मैदानात खेळता तेव्हा 11 खेळाडूंशी मैदानात खेळत असता, पण तुमच्याकडे जर मॅच विनर परफॉर्मर असेल ना, तर तुम्ही त्या संघामध्ये अधिक चांगले उठून दिसता. म्हणजे नेहमी म्हटलं जातं ना की तुमच्या संघामध्ये ट्रम्प कार्ड कोण आहे, आणि त्या ट्रम्प कार्डचा योग्य वेळी वापर सुद्धा करता आला पाहिजे. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर जरूर जाणार आहे, पण विस्ता दिवा मोठा व्हावा तशातलाच हा प्रकार म्हणावा लागेल. षटकाराने धावसंख्या जरूर वाढले, परंतु पिंट्याला सुद्धा माहिती आहे की या षटकाराने मला काही फरक पडणार नाहीये, संघाला काही फरक पडणार नाही, आणि त्याच वेळेला प्रतिस्पर्धी राज गोठणकरला सुद्धा काही फरक पडणार नाही. त्याच्या धावात
धावसंख्या अर्थातच संघाची वाढली जरूर, 53 धावा धावसंख्या धावफलकावरती लागले, पण राज गोटणकरचा एकाकी प्रयत्न पाहायला मिळालाय. कुणीतरी थांबणं महत्वाचं असतं, कुणीतरी साथ देणं महत्वाचं असतं. याही वेळेला राज गोटणकर ठोकतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 59 धावा धावफलकावरती लागतात, पण अर्थातच सामना जिंकतोय अंशविलास सासवडे संघ. 46 धावांची नाबाद खेळी राज गोटणकरने खेळली मैदानामध्ये, पण ही एक अयशस्वी खेळी असेल. राज गोटणकर स्वतःला लक्षात ठेवल, पण सामनाला विसरून जाईल, कारण त्याला माहिती आहे या सामन्यामध्ये आपला पराभव झालाय. पण कौतुकास्पद यश होतंय अंशविलास सासवडे संघाचं हार्दिक अभिनंदन आणि वन साईराज 11 दिघोडी कोळगाव संघाला धन्यवाद.